लातूरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प, जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाई. मी समोर आलो की लोकांना पहिल्यांदाच प्रश्न पडतो की आज काय निघाला वारकरी घोटाळा आणि आज काहीतरी लातूरच्या कुंभावर आपल्याला ऐकायला मिळालं. पण मित्रांनो, आज लातूरचा कुंभ नाही, आज महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेल्या एका अत्यंत महत्वाच्या घटनेवर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा. आपण सर्वांनी ऐकलं असेल, काल बारामतीमध्ये दिनांक 7 मे रोजी सुनेत्राताई अजित पवारांचे जे सुपुत्र आहेत जय पवार, तर जय पवारांनी एक विधान केलेलं आहे. जय पवार या विधानामध्ये असं म्हणतात की बारामतीकरांची इच्छा होती अजितदादांना या राज्याचं मुख्यमंत्री झालेलं पाहायला मिळावं अशी, परंतु ते दुर्दैवानं झालं नाही. आणि आज सुनेत्रा वहिनी खूप कष्ट करतायत, मेहनत करतायत. सुनेत्रा वहिनी म्हणजे जय पवारांच्या मातोश्री. 2029 ला बारामतीकरांचं हे जे स्वप्न आहे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बारामतीचा आमदार किंवा बारामतीचा नेता बसावा किंवा सुनेत्राताई बसाव्यात, अजित पवार बसावे, ते त्यांचं स्वप्न होतं. ते सुनेत्राताई पूर्ण करतील असं विधान जय पवारांनी केलं. आता जय पवार यांनी हे विधान जाणीवपूर्वक केलं, सहजपणाने केलं, नियोजनबद्ध पद्धतीने केलं, भविष्यातली एक रणनीती म्हणून केलं की या पाठीमागे आणखीन काय हेतू होता, असे अनेक तर्कवितर्क काढले जाऊ शकतात. परंतु जय पवारांचं हे जे विधान आहे हे विधान सुनेत्रा वहिनी यांच्यासाठी मात्र आता धोक्याची घंटा ठरलेलं आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते भाजपचे नेते आहेत. आणि देवेंद्र फडणवीस हे एक असं व्यक्तिमत्व आहे की महाराष्ट्रामध्ये जो नेता आपलं डोकं वर काढण्याचा प्रयत्न करेल त्याला बरोबर त्याचे पाय छाटण्याचं, त्याला बरोबर जमिनीवर आपटण्याचं, त्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचं किंवा त्याचा पक्ष संपवून टाकण्याचं, हे सगळं काम देवेंद्र फडणवीस साहेब आतापर्यंत करत आलेले आहेत. उदाहरण पहा, मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी. काय झालं पंकजा मुंडे यांचं की पंकजा मुंडे यांना साधी आमदारकीसाठी किंवा विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये येण्यासाठी किंवा लोकसभेवर खासदार म्हणून जाण्यासाठी काय त्यांची वाईट अवस्था झाली महाराष्ट्रामध्ये आणि ती जाणीवपूर्वक केली गेली. ती कोण केली होती? ते का विरोधी पक्षाचे लोक होते का? ते काँग्रेसचे लोक होते का? ते आणखीन कुठल्या पक्षाचे लोक होते का? नाही मित्रांनो, केवळ मी जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहे या एका विधानावरून पंकजांना अनेक वर्ष राजकीय विजनवाद सहन करावा लागला, दूर राहावं लागलं राजकारणापासून, शून्यवत त्यांची अवस्था पूर्णपणाने झाली. आता जेव्हा त्या स्वतः देवेंद्रजीकडे गेल्या, गडगडल्या, काय माफी म्हणणार नाही मी, माझ्याकडे पुरावा उपलब्ध नाही, परंतु जे काही बोलायचं असेल ते बोलल्या, क्षमा मागितली असेल तर तेही मागितली किंवा मी सहज बोलले असं म्हणले असतं तर त्याही बोलून गेले असतात. तेव्हा कुठे त्यांना बीडच्या राजकारणामध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी संधी दिली, मंत्रिपदावर आता बसवलेलं आहे. आणि बहुतेक त्यांना सांगितलं असावं की तुम्हाला एक मंत्रालय देतो, या मंत्रालयाच्या बाहेर नजर उचलून सुद्धा बघायचं नाही. जर तुम्ही नजर उचलून बघाल तर मग तुमची अवस्था काय होते हे तुम्ही भोगलेलेच आहे. तीच परिस्थिती एकनाथ खडसे यांची झाली. तीच परिस्थिती सुधीर मुनगंटीवार या नेत्याची सुद्धा आपल्याला झालेली बघायला मिळते. तीच परिस्थिती विनोद तावडे यांची सुद्धा, त्यांच्याच पक्षातली ही सगळी मंडळी आहेत. आता त्यांच्या स्वतःच्या पक्षातले म्हणजे स्वतःच्या घरातल्या लोकांची जर देवेंद्र फडणवीस अशी अवस्था करून टाकत असतील तर सुनेत्रा वहिनींचं आता काय होणार आहे? सुनेत्रा वहिनी 2029 ला मुख्यमंत्री होतील असं विधान त्यांच्या सुपुत्राने केलं.
मग आता देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे महाराष्ट्रामध्ये किती लोक निवडून आणतील, येऊ देतील, किंवा ते येऊच नाहीत, मुठभर यावेत, फक्त नाममात्र निवडून यावेत, अशी व्यवस्था ते आजपासून तशा पद्धतीची सेटिंग लावतील का लावणार नाहीत, आणि कुठल्याही किमतीमध्ये हो सुनेत्रा पवारांना बारामतीकर निवडून देतीलही, परंतु सुनेत्रा पवार एकट्या निवडून आलेले ते मुख्यमंत्री पदाच्या दावेदार होऊ शकणार आहेत का? नाही. त्यांचं संख्याबळ भारतीय जनता पार्टीपेक्षा मोठं केव्हा व्हावं तेव्हाच युती टिकलीच तर मग त्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार होऊ शकतात. परंतु मुळामध्ये आज तारखेला जर 3 वर्ष निवडणुकांच्या अगोदर जय पवारांनी जर असं विधान केलं असेल तर फडणवीस साहेबांच्या हातामध्ये आता 3 वर्ष आहेत. 3 वर्षामध्ये 30-35 आमदारांची कशी सेटिंग लावायची याची पूर्ण तयारी ते आजपासून करतील, लक्षात ठेवा. कारण देवेंद्र फडणवीसांच्या सोबत काम करताना किंवा त्यांच्या विरोधामध्ये काम करत असताना, त्यांच्या सानिध्यात काम करताना अतिशय जपून जपून वागलं पाहिजे, किंवा पोटातलं उठावर तर कधीच नाही आलं पाहिजे. आपल्याला जर मुंबईला जायचं असेल तर आपण नागपूरला चालू म्हणायला पाहिजे, आपण नागपूरला जायचं असेल तर आपण नाशिकला चालू म्हणायला पाहिजे. कसलीही खबर राज्याच्या या मुख्यमंत्र्याला जर लागली किंवा चाहूल लागली की भविष्यामध्ये हा हातपाय हलवू शकतो, एवढं जरी त्यांना वाटलं तर ते हात पुन्हा कधीच हलणार नाहीत, ते पाय पुन्हा कधीच हलणार नाहीत. याची व्यवस्था, राजकीय व्यवस्था देवेंद्र फडणवीस हे करतात. तर मग ते जर ही आपल्याकडे आजपर्यंतचा जर अनुभव असेल पूर्णपणाने, आणि या परिस्थितीमध्ये जय पवारांनी अशा पद्धतीचं विधान केलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत महाराष्ट्रातले त्या सर्वांच्या मध्ये अस्वस्थता निर्माण झाली असेल की यार जय पवारांनी आपली आमदारकी धोक्यात आणलेली आहे, असं सगळ्यांना वाटलं असेल. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हा आपला एपिसोड पाहत असतील तर त्यांच्या लक्षात आलं असेल, किंवा त्यांच्या मनातल्या मनात तरी ते नक्की बोलले असतील, किंवा त्यांच्या मित्राला तर सहज बोलताना तरी म्हणले असतील की जय पवारांनी आपल्यावर हे एक नवच संकट आणून ठेवलेलं आहे. कारण आजचं जे राजकारण आहे आता हे भारतीय जनता पार्टीचं हे राजकारण आहे, हे राजकारण ते राजकारणाच्या पद्धतीनं करतायत अशी परिस्थिती देशभरामध्ये नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता युतीमध्ये सोबत आहेत त्यांच्या सोबत, आणि जे सोबत नाहीत त्यांच्या सोबत कधी प्रामाणिकपणेनं किंवा स्नेहभावानं मैत्री करत नाही. तडजोड म्हणून ते लोकांना सोबत घेत असतील, गरज पडली की फेकून देतही असतील, आडवा आला तर त्याला आडवा करून पुढे जाण्याची ते क्षमता ठेवतही असतील. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर जय पवार आणि आपल्या मातोश्री सुनेत्राताई पवार यांच्यासाठी खतरे की घंटी आपण ज्याला म्हणतो, किंवा संकटाचा घंटानाद आपण ज्याला म्हणतो, तो वाजवलेला आहे. मी आज हे बोलतोय, तुम्हाला आणखीन काही दिवसानं या गोष्टीचा पूर्णपणे अनुभव येईल की रिंगणमध्ये आपण या गोष्टी ऐकल्या होत्या की भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा खूप मोठा अडचणीत येईल. म्हणजे काही एकनाथ शिंदेच्या गटाला देवेंद्र फडणवीस बाय देतायत, सोडतायत असं समजू नका, त्यांची बरोबर सेटिंग लावलेलीच आहे. हे दोन्ही पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, हे दोन्ही गट, या गटाचं राजकीय अस्तित्व कसं शून्य करायचं, त्यांचं महत्व कसं कमी करायचं, त्यांनी मान वरच नाही केली पाहिजे, यासाठीची काय सेटिंग लावायची त्याची संपूर्ण व्यवस्था देवेंद्र फडणवीस हे करीत आहेत. आणि जय पवारांच्या या एका विधानावरून पूर्णपणे सुनेत्रा वहिनींची अडचण आता झालेली आहे. देवेंद्र फडणवीस बोलणार नाहीत, सुनेत्रा वहिनीला सोबत घेतील, ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणतील, आम्ही त्यांचे खूप चांगले मित्र आहोत असे म्हणतील, त्या खूप आमच्या पक्षाच्या निष्ठावान, आपल्या सोबतच्या युतीतल्या निष्ठावान नेते आहेत असे ते विधान करतील. परंतु कोणालाही कळत, जेव्हा उद्या ईव्हीएम मशीन उघडेल ना मित्रांनो, ईव्हीएम मशीन उघडेल, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे काय हाल होतील हे आपण बघा. तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, आजच्या डेटला सेव्ह करून ठेवा. 2029च्या निवडणुका झाल्यानंतर अगदी 2-3 दिवसात किंवा त्याच दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा ऐका एकदा की 8 तारखेला 8 मेला अशा पद्धतीनं
एक भाष्य केलं गेलं होतं रिंगणमध्ये की सुनेत्राताई पवार यांचं जे राजकीय अस्तित्व आहे, त्यांच्या पक्षाचं अस्तित्व आहे, ते पक्षाचं अस्तित्व धोक्यात यायची सुरुवात किंवा त्यांच्या पक्षाच्या काय म्हणू आपण त्याला की त्या पक्षाचं महत्व अत्यंत कमी होण्याची सुरुवात 7 मे पासून झालेली आहे. मी 8 मेला आज आपल्याशी बोलतोय. सुनेत्राताईसाठी धोक्याची घंटा त्यांच्या खुद्द सुपुत्रांनी वाजवलेली आहे. आता यातून काय मार्ग काढला जाईल किंवा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली जाईल का, राष्ट्रवादीचे नेते जाऊन तिथे माफी मागतील का, किंवा जय पवारांना असं काही म्हणायचंच नव्हतं असा खुलासा करतील का, या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळतीलही. परंतु देवेंद्र फडणवीस सोडणार नाही ही गोष्ट मात्र पक्की. अजितकच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषण करण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.